सोलापूरमध्ये जीबीएस या आजाराची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। काही दिवसांपूर्वीच या तरुणाला जीबीएस आजाराची लागण झालेली होती आणि त्यामुळे त्याला सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं। आयसीयू मधून बाहेर आल्यानंतर त्याला पुन्हा एकदा श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। दरम्यान त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय हे जाणून घेण्यासाठी त्याचा विसेरा हा तपासणीसाठी पाठवला जाणार आहे। तर पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम हॉस्पिटलमध्ये या रुग्णांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे ह्या आजारांनी पेशंट लोक असतील तर त्यांना वायसीएमला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे। नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे कॉर्पोरेशनची पण जबाबदारी असते, राज्य सरकारची पण जबाबदारी असते। आणि तिसरा निर्णय मी उद्या मुंबईला गेल्यानंतर आरोग्य विभागाशी बोलून घेईल की ससूनला देखील ग्रामीण भागातनं जे पेशंट येतील त्यांना ससूनमध्ये आम्ही मोफत उपचार करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।